लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आडगाव गावातील मारुती मंदिर चौक येथे उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप हे उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून लाड जेजुरकर ऐश्वर्या, खेताडे इंदुबाई सुरेश, निमसे रिद्दीश उद्धव आणि शिंदे नामदेव निवृत्ती हे भाजपचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत। यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले। ताई व आमचे मामा उद्धव बाबा निमसे यांचे चिरंजीव रिद्देश, मित्रांनो, आज ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाकरता जमलेला हा जो काही जनसमुदाय आहे तो निश्चित चारी उमेदवार असतील, आमदार राहुल भाऊ ढिकले साहेब असतील, माजी आमदार बाळासाहेबजी सानप साहेब असतील, यांच्यावर प्रेम करणार आहे। परंतु आम्ही प्रभागाच्या बाहेरचे ग्रामीण भागातले आम्ही एवढंच सांगू इच्छितो की उद्धव बाबा निमसे यांनी ह्या प्रभागाकरता काम तर निश्चित केलं, परंतु आमच्यासारखे अनेक जण आहेत ज्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये उद्धव बाबांनी आशीर्वाद रूपी सहकार्य त्या ठिकाणी कायम केलेलं आहे। आणि म्हणून माझ्या मनात कुठलाही प्रश्न नाही की येत्या 16 तारखेला प्रभाग क्रमांक 4 मधील या चारही जागा आपल्या भारतीय जनता पक्षाने विजयी झालेल्या असतील। या सर्व चारही उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण, आमचं सर्व शिंदे कुटुंबीय, आमचं सर्व त्या ठिकाणी नातेवाईक मंडळी, मित्र परिवार, आम्ही संपूर्ण ताकदीनिशी या पॅनलच्या मागे आहोत। जे.टी. शिंदे मला वाटते या ठिकाणी शारीरिक कारणामुळे, तब्येत बरी नसल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या वतीनेही मी सांगतो की आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीनिशी राहुल भाऊंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या पॅनलच्या मागे आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठतेसाठी मी सदैव आपल्या सोबत आहे, सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे, मी या ठिकाणी आश्वस्त करतो। प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।